लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। देगलूर शहरात त्रिनेत्र प्रबोधन साप्ताहिकाच्या भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले। पत्रकारिता, समाजप्रबोधन आणि जनजागृतीच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या त्रिनेत्र प्रबोधन साप्ताहिकाच्या शुभारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे उद्घाटन अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दैनिक त्रिशक्तीचे मुख्य संपादक माननीय सय्यद कलीम मुस्सा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब उर्फ राजू पाटील सुरनर यांच्या शुभहस्ते करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर आणि मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते। तसेच अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे अनेक पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमादरम्यान त्रिनेत्र प्रबोधन साप्ताहिकाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकण्यात आला। समाजातील सामान्य नागरिकांच्या समस्या, जनहिताचे प्रश्न, सामाजिक न्याय, जनजागृती आणि सत्याधारित पत्रकारिता यांना प्राधान्य देत साप्ताहिकाची वाटचाल सुरू राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी महेश पाटील, कैलास येसगे, नामदेव पाटील थडके, पांडुरंग पाटील थडके, सुरेश चव्हाण, मुसाभाई अन्सारी, डॉक्टर सुरनर, डॉक्टर ठावरे, बालाजी वाडीकर, अँडे साहेब, गफार साहेब, प्रशांत दासरवाड, किशोर काळे, लष्करे सर, कराडे सर, चोंडीकर राजसाहेब, शेषेराव भुरळे, अन्सारी अजिमबेग, बसलिंगप्पा सुलपुले, शेषेराव सूर्यवंशी तसेच संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष माननीय जेजेराव पाटील शिंदे, जागरूक होऊ समूहाचे राजेश पाटील शहापूरकर, ॲडव्होकेट एच. के. पोद्दार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी सर्व मान्यवरांनी त्रिनेत्र प्रबोधन साप्ताहिकाचे मुख्य संपादक प्रभू वंकलवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत साप्ताहिकाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमात त्रिनेत्र प्रबोधन साप्ताहिकाचे उपसंपादक संतोष चिद्रावार, कार्यकारी संपादक गजानन शिंदे, प्रतिनिधी इस्माईल खान पठाण, सलीम शेख आणि प्रकाश गवलवाड यांच्यासह संपूर्ण संपादकीय टीम उपस्थित होती। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात माध्यमांची समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करत निष्पक्ष, निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले। समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणारे आणि सत्य, न्याय व जनजागृतीला प्राधान्य देणारे प्रभावी माध्यम म्हणून त्रिनेत्र प्रबोधन साप्ताहिक पुढे येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी नव्या साप्ताहिकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। पत्रकारांनी चौथा स्तंभ आहे त्याच्या निर्भीड हे काम झालं न्याय मिळाला पाहिजे। जिथं आणि असं चुकीतून लोकांच्या समोर मांडा आपल्या लेखी मांडतो। कारण माझं एकच आहे तुम्ही काम जसं तुम्हाला दबाव कसं म्हटलं की त्याला बळी नाही पडा, आयुष्याला बळी पडायचं नाही आणि लोकांच्या धमक्याला द्यायचं नाही। चौथा स्तंभ त्याच्यामुळे न्याय देण्याचं काम तुम्ही करावं आणि तुम्हाला साप्ताहिक प्रबोधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मला जी मान दिलं तुम्ही मी तुमचा आभारी आहे। तुमच्या कार्यास माझ्या शुभेच्छा। सर, आजच्या उद्घाटन सोहळ्याला आपण जे उपस्थिती लावलात त्याबद्दल तुमच्या जे संघटनेचे जे कार्यकर्त्यांशी जे बोलणं झालं ते कशाबद्दल बोलणं झालं आणि काय मार्गदर्शन पण आपण सांगितलं त्याच्याबद्दल थोडासा खुलासा द्या। मला आमचे जे प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहेत राजीव सुंदरकर पाटील माझे बंधू आहेत, त्यांनी मला फोन केला सोमवारी। मला म्हणजे बहीण असं कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे आणि आपले कार्यकर्त्यांना आपली तडफदार वटवार साहेब त्यांनी एक साप्ताहिक चालू केलेलं आहे। तसं तुमच्या हातचे प्रकाशन सोहळा ठेवलेला आहे
तर मला नाही म्हणता आलं नाही. ह्या कार्यक्रमाला मी वेळ काढून मी आलो, त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि तिने आमचे जे भ्रष्टाचार अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक आहे, भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका सर्व त्यांनी जीवाभावाने त्यांनी काम केलं आणि त्यांनी एक चांगलं देखरेख केली, मदत केली. आणि मला जी मान सन्मान माझ्या सर्वांनी तुम्ही पत्रकार बांधवांनी दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि मी त्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. लोकवार्ता न्यूज 24. शोध सत्याचा.